वेलकम स्टुडंट्स. तुम्हा सर्वांचं आजच्या या लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. आजच्या या स्पेशल लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांना नेट, सेट आणि पेट म्हणजेच प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आणि पीएचडी साठी प्रवेश परीक्षा आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या ज्या परीक्षा आहेत इतिहास संदर्भातील त्याचा नेमका अभ्यास कसा करायचा असतो किंवा त्यामध्ये ती परीक्षा उत्तीर्ण कशी व्हायची, नेट किंवा सेटचं सर्टिफिकेट कसं मिळवायचं, या संदर्भातील स्टडी स्ट्रॅटेजी मी तुमच्या समोर मांडणार आहे. नेट, सेट, पेट, इतिहास या विषयांच्या स्टडी स्ट्रॅटेजीचं हे लेक्चर आहे. जरी आता ते शब्द तुम्हाला गोलाकार फिरत येताना दिसले असले तरी सुद्धा आतमध्ये कुठेही गोल गोल फिरवणार नाहीये. जे आहे ते सरळ, स्पष्ट आणि समोरासमोर आपल्या व्यवस्थितपणे मुद्देसूद मी मांडणार आहे. बघूयात आपण नेट इतिहास संपूर्ण तयारी. हे माझं नाव आहे, हे माझं इतिहास विषयातील शिक्षण याविषयी आपण पुढे पाहणारच आहे. एक मोबाईल ऍप आहे, हिस्ट्री बाय योगेश पाटील, आणि यावर मी लाईव्ह लेक्चर्स घेणार आहे आणि ते लाईव्ह लेक्चर रेकॉर्डिंगच्या स्वरूपात सुद्धा उपलब्ध असणार आहेत कायमस्वरूपी. तर आणि हा इथे आहे माझा मोबाईल नंबर. या मोबाईल ऍपच्या माध्यमातून, हे अँड्रॉइड मोबाईल ऍप आहे, अँड्रॉइड मोबाईल मध्ये चालणार आहे, या ऍपच्या माध्यमातून आपण या लेक्चरला सुरुवात करत आहोत. हे लेक्चर्स नेमके कशासाठी महत्वाचे असणार आहेत किंवा इतिहासातील तुमची कोणत्या कोणत्या परीक्षेची तयारी होणार आहे ते पहा. नेट म्हणजे ज्या माध्यमातून संपूर्ण देशातील कोणत्याही कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये तुम्ही इतिहासाचे प्राध्यापक होऊ शकता, ती नेट परीक्षा. सेट ज्यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील कोणत्याही विद्यापीठामध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्ही प्राध्यापक होऊ शकता, ती परीक्षा. आणि पेट याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यापीठाच्या पीएचडीच्या प्रवेश परीक्षेसाठी तुम्हाला हे लेक्चर्स महत्वाचे ठरणार आहेत. याच सोबत एमए इतिहास, एमपीएससी, यूपीएससी आणि त्याच सोबत इतर ज्या ज्या ठिकाणी या इतिहासाचा समावेश आहे, प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत यांचा मुख्यतः संबंध आहे, अशा ठिकाणच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी किंवा कोणत्याही लेखी परीक्षेसाठी तुम्हाला हे लेक्चर्स महत्वपूर्ण ठरणार आहेत. तुम्ही म्हणाल सर हे सगळं सांगताय, हे सगळं ठीक आहे, पण हे सांगणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तेवढा हक्क किंवा तेवढा अधिकार कशाच्या माध्यमातून येतो किंवा तो आहे का? त्यामुळे आधी थोडक्यात माझी ओळख सांगतोय. हे माझं नाव, मी योगेश नंदेव पाटील. माझी ओळख म्हणजे बाकी काही आवश्यकता नाहीये, आपण शिक्षणाशी संबंधित बोलत आहे, फक्त तेवढाच मूळ मुद्दा तुमच्या समोर मांडतो. हे आहे माझं शिक्षण. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 1 डझन पदव्या, ज्याच्यामध्ये 2 डिप्लोमाज आहेत. हे कंप्लीट करून सध्या माझी पीएचडी चालू आहे. वास्तविकता ही हिस्ट्रीची, इतिहासातील पीएचडी चालू आहे, पण त्याआधी मी एज्युकेशनच्या पीएचडीला सुद्धा मी अपियर होतो. मी पुणे विद्यापीठामध्ये एज्युकेशनची पीएचडी करत होतो, पण काही वैयक्तिक कारणास्तव मला ती सोडावी लागली आणि त्याच वेळी मी सोलापूर विद्यापीठामध्ये पीएचडीला इतिहासातून प्रवेश घेतला. त्यामुळे पुणे विद्यापीठ मी बाजूला ठेवलं आणि इतिहासातून सध्या मी सोलापूर विद्यापीठामध्ये पीएचडी करत आहे. पण इतिहास हा जो विषय आहे, या एका ज्या विषयावर आपले लेक्चर्स होणार आहेत त्या विषयामध्ये माझं शिक्षण काय आहे ते पाहून घ्या. मी एमए इतिहास आहे, मी सेट इतिहास ही परीक्षा स्वतः पूर्ण केलेली आहे, त्याचं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे. मी नेट इतिहास ही परीक्षा मी पूर्ण केली आहे, त्याचे सर्टिफिकेट माझ्याकडे आहे. मी पेट इतिहास, पेट हिस्ट्री
सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून जी घेण्यात आली होती तीही मी क्लिअर केली, त्याचंही सर्टिफिकेट माझ्याकडे आहे आणि त्याच आधारावर मी सोलापूर विद्यापीठामध्ये इतिहास या विषयामध्ये पीएचडी करत आहे. तेव्हा जर ज्या विषयाच्या बाबतीत आपण बोलत आहे त्या विषयाच्या ज्या काही टॉपच्या डिग्रीज आहेत त्या सगळ्या माझ्याकडे आहेत. म्हणजेच या विषयावर बोलण्यासाठी माझ्याकडे अधिकार आहे, हक्क आहे. थोडाफार का होईना पण तो अभ्यास आहे जो अभ्यास मला या परीक्षा पार करण्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकतो. यासोबत मी इसवी सन 2006 पासून म्हणजे ज्या कालावधीमध्ये माझं डीएड चालू होतं, 12वी नंतर पहिल्यांदा आपण डीएड ला प्रवेश घेतो ना, तर डीएड जेव्हा चालू होतं तेव्हापासून डीएड ला असल्यापासून, पूर्ण झाल्यापासून नाही सांगत आहे, नोकरी लागल्यापासून नाही सांगत आहे, तेव्हापासून जेव्हा माझं शिक्षण चालू होतं तेव्हापासून निमंत्रित व्याख्याता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये जवळपास 7-8 जिल्ह्यांमध्ये मी ऐतिहासिक विषयांवर व्याख्यानं देत आलेलो आहे. एक फोटो त्यातला नावापुरता म्हणून समोर ठेवलेला आहे. म्हणजेच इतिहास या विषयावर मी व्याख्यानं देऊ शकतो आणि समोर शेकडो ते पर्यंत जरी हजारो लोक जरी असली तरी त्या सर्वांना मी खिळवून ठेवू शकतो. याचा अर्थ मी इतिहास तुम्हाला आवडेल असा शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. शिकवणार, तुम्हाला आवडेल असाच शिकवणार याची खात्री बाळगा. ही एक शाळा आहे, ही माझी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे. या शाळेमध्ये मी 2009 पासून शिक्षक आहे आणि सामान्य शाळा नाही, ही ऐतिहासिक शाळा आहे. म्हणजे इयत्ता 8वीचं पाठ्यपुस्तक जर आपण हातात घेतलं तर एकदा 1880 चा भाग सुरू झाला. 1880 साली विष्णूशास्त्री चिपळूणकर, मराठी भाषेचे शिवाजी आणि भारतीय राष्ट्रवादाचे जनक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, सुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी स्थापन केलेली शाळा आहे. त्या शाळेमध्ये मी शिक्षक आहे. आणि याच विषयावर या शाळेने देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काय योगदान दिलं 1880 ते 1947च्या काळामध्ये, त्या विषयावर मी पीएचडी करतोय. विद्यार्थी मित्रांनो, मी एक गोष्ट तुम्हाला कन्फर्म सांगू शकतो की या शाळेच्या इतिहासावर जी माझी पीएचडी चाललेली आहे त्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त नेट, सेट आणि पेटचा अभ्यास पूर्ण होतो. ज्या विषयावर माझी पीएचडी चालू आहे त्या विषयात सांगतोय. आणि ही जी शाळा आहे या शाळेमध्ये गेल्या 2009 सालापासून मी इतिहास याच विषयाचं अध्यापन करतोय. आणि गंमत सांगतो, इयत्ता 8वीचं पाठ्यपुस्तक जर उघडलं तर एकदा 1880 साल सुरू झालं या शाळेच्या स्थापनेचा काळ की तिथून पुढचा एकही धडा असा नाही ज्या धड्यामध्ये या शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थापक किंवा विद्यार्थी यांचं नाव नाही. तेव्हा अशा पद्धतीची ही शाळा की ज्याचा उपयोग फक्त पीएचडी साठी नाही तर नेट, सेट, पेट या तीनही परीक्षा क्रॉस करण्यासाठी 100% होऊ शकतो. ही एक चॅनल आहे लोकसत्ता.com, लोकसत्ताचं चॅनल आहे. 822,000 तुम्हाला आकडा दिसतोय. यांनी एक डॉक्युमेंटरी आमच्या शाळेवर तयार केलेली होती. त्यावेळी त्याची माहिती, गोष्ट पुण्याची या अंतर्गत लोकसत्ताच्या माध्यमातून ही डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली. त्यामध्ये या शाळेची माहिती देण्याचं काम मी केलेलं आहे. एक पुरावा म्हणून आपल्या समोर ही गोष्ट ठेवतोय. त्याशिवाय सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून ज्यावेळी माझ्या शाळेचे संस्थापक गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली, त्यावेळी त्याही कामामध्ये शाळेच्या वतीने आमच्या संस्थेने मला रेकमेंड केलेलं होतं आणि त्या ठिकाणी मी माहिती जी आहे शाळेची ती सांगितलेली होती. की सह्याद्री वाहिनीचा जो काही सादरीकरणाचा भाग आहे त्याचा जो युट्यूबचा भाग आहे त्याचे एक छोटीशी स्क्रीन मी तुमच्या समोर ठेवतो. त्याशिवाय इतिहास या विषयामध्ये मी काही पुस्तकांचं लेखन केलेलं आहे.
फक्त इतिहास या विषयाशी संबंधित पुस्तकांची माहिती देतोय. शिवपुनर्जन्म मनामनात, की ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माध्यमातून आजच्या काळातील युवकांनी किंवा विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने जागृत व्हावं आणि स्वतःच्या अंतरंगात कसे शिवाजी महाराज घडवावेत, त्या पद्धतीचं शिवपुनर्जन्म मनामनात हे ऐतिहासिक पुस्तक. संपूर्ण इतिहास नाही बरं का, हे ऍक्च्युली मोटिवेशनल बुक आहे, पण इतिहासाचा आधार घेऊन आहे. याचे प्रकाशन छत्रपती संभाजी महाराज, कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या माध्यमातून यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं. त्याशिवाय माननीय राजा दीक्षित सर, की ज्या राजा दीक्षित यांनी पुण्याचा इतिहास काही खंडांमध्ये आहे, 2 खंडांमध्ये आहे, तो इतिहास, फर्ग्युसनचा इतिहास, याशिवाय विश्वकोशाचं काम, त्यानंतर दिल्लीमध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे इतिहासाचं काम चालतं पाठ्यपुस्तकांचं, सो त्यावर लक्ष ठेवणं किंवा ते कशा पद्धतीचं आहे याचं काही मूल्यमापन म्हणूयात आपण, अशा प्रकारचं जे काही काम असेल असं करण्याचं जे काम करतात ते व्यक्तिमत्व म्हणजे राजा दीक्षित सर. त्यांच्या हस्ते शिक्षणातून राष्ट्र निर्माण या इतिहासावर आधारित, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेवर आधारित या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं. त्यानंतर विष्णू शास्त्री, मी ज्या शाळेमध्ये आहे त्या शाळेचे संस्थापक, राष्ट्रीय शिक्षणाचे आद्य संकल्पक आणि भारतीय राष्ट्रवादाचे जनक, त्यांच्यावर आधारित एक पुस्तक आहे. आणि एक कालरेषा आहे की ज्यामध्ये एका शाळेचा 141 वर्षांचा इतिहास, म्हणजे माझ्या शाळेचा 141 वर्षांचा इतिहास जो आहे त्याची अनुक्रमणिका तयार करण्यात आली. खरं तर हे संपादन आहे, आम्ही शाळेतील सर्व शिक्षकांनी मिळून हे केलेलं होतं आणि त्याचं एकत्रीकरण करून हे तयार करणं याची एक जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलेली होती. तेव्हा अशा पद्धतीचं काम मी इतिहासामध्ये केलेलं आहे. याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रासाठी एका विशेष उपक्रमाची सुरुवात केली आणि तो उपक्रम म्हणजेच इयत्ता 5वी ते 10वीच्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना इतिहास विषयाचे दर्जेदार शिक्षण केवळ 11 रुपयात वर्षभर, सगळे धडे, सगळ्या धड्यांवरती. म्हणजे इथं पुस्तक इथं राहील आणि तुमचं नॉलेज इथं राहील. पुस्तकामध्ये अनेक गोष्टी टाकता येत नाहीत. म्हणजे एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. औरंगजेबाने संभाजी राजांना हाल हाल करून मारले, हे एक वाक्य 7वीच्या पुस्तकामध्ये आहे. पण हाल हाल म्हणजे काय, तो जो मधला 39 दिवसांचा कालावधी आहे तो काय हाल हाल या 2 शब्दांमध्ये संपेल? त्याचा अर्थ नको मुलांना कळायला? त्या लेवलने इतिहास हा विषय मी विद्यार्थ्यांना शिकवतोय आणि यामध्ये केवळ 11 रुपये, ती सुद्धा किंमत काय आहे तर ज्या क्लास प्लसच्या माध्यमातून मी ही जी सगळी सिस्टीम राबवलेली आहे, हे जे ऍप सुरू केलेलं आहे, त्या क्लास प्लसने अशी अट आहे त्यांची की किमान काहीतरी रक्कम असली पाहिजे. मुलांना तुम्ही मोफत देऊ नका, किमान काहीतरी रक्कम ठेवा. त्यामुळे 11 रुपये, की जी छोटीशी दक्षिणा असते ना, अशी कुठेतरी आपण देवाला देतो, नाहीतर 10 रुपयाचे कुरकुरे, चॉकलेट, कॅडबरी चालूच असतात मुलांचे. आजकाल वडापाव येत नाही 10 रुपयात, मी 11 रुपयांमध्ये अख्ख्या वर्षासाठी आणि कितीही वेळा पाहता येईल अशा पद्धतीचे लेक्चर्स मी घेतोय. अनेक मोठ्या प्रमाणात झालेलेही आहेत. जवळपास 1.5 वर्ष हा कार्यक्रम चालणार आहे. एका वर्षात हे काम पूर्ण होणार नाहीये. 5वी ते 10वी सगळ्या इयत्तांसाठी. आणि 11 रुपयांचं कारण हे आहे, या देशामध्ये अशा पद्धतीने जर का कोणी काम सुरू केलं तर त्यामधून वेगवेगळ्या मोठमोठ्या अशा पद्धतीचे ऍप्स तयार करून त्यांच्या माध्यमातून पैसा लाटण्याचं आणि लुबाडण्याचं काम केलं जातं, की ज्याचा फायदा केवळ श्रीमंतांना होऊ शकतो, श्रीमंतांच्या मुलांना. पण तेवढं सोडा, त्यापेक्षा जास्त दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणाच्या माध्यमातून करतोय.
माझा प्रयत्न हा आहे की जर मी या वर्षी इतिहास शिकवला तर पुढच्या वर्षीपासून महाराष्ट्रातील जे शिक्षक आहेत, इतिहासाचे शिक्षक आहेत, त्या सगळ्या शिक्षकांना शैक्षणिक साहित्य म्हणून तो इतिहासाचा जो व्हिडिओ आहे आणि ते जे ऍप आहे ते वापरता आलं पाहिजे. परत एक वेळी शिकवायची एखाद्याला गरज नाही म्हटलं तरी हरकत नाही, या लेवलचं मी काम करतोय संपूर्ण महाराष्ट्रासाठी. आता वळूयात आपल्या विषयाकडे, नेट इतिहास. हा जो विषय आहे, कुठल्याही पद्धतीची जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा पाहतो, नेट असू द्यात, सेट असू द्यात, पेट असू द्यात, त्यासाठी महत्वाचा विषय असतो तो म्हणजे दिलेला अभ्यासक्रम. आपण डायरेक्ट पुस्तक उघडतो आणि वाचायला सुरुवात करतो आणि तिथेच फसतो, कारण काय करायचं हेच माहित नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच पूर्व प्रश्नपत्रिका, यापूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिका. जर त्या प्रश्नपत्रिका पाहिल्या, त्यांचा अभ्यास केला, त्यांचं वाचन केलं की लक्षात येतं की नेमके कोणत्या भागावर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि कसा अभ्यास करायला पाहिजे, कोणत्या भागावर फोकस करायचा आहे, कोणत्या भागावर करायचा नाही किंवा कमी करायचा आहे, ते सगळं लक्षात येतं. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासक्रम. कुठलीही परीक्षा असू द्या, त्या परीक्षेचा ज्यावेळी आराखडा तयार केला जातो तेव्हा ती प्रश्नपत्रिका तयार करताना आधी हा आराखडा म्हणजे अभ्यासक्रम जो आहे, जे पॉइंट आहे ते सगळे पॉइंट त्यामध्ये कव्हर झाले पाहिजे याचा विचार केला जातो. आणि आपण ते कधी पाहतच नाही, पाहिलेच जात नाहीत. आणि पूर्व प्रश्नपत्रिका, एक उदाहरण म्हणून मी आता तुमच्या समोर ठेवत आहे, ती म्हणजे 28 फेब्रुवारी 2023 या दिवशी झालेला जो नेटचा पेपर होता, त्या पेपरमध्ये आलेले प्रश्न, त्याचं विश्लेषण कसं केलं गेलं पाहिजे ते मी तुमच्या समोर ठेवतोय. मी आता आधी सांगितलं ना, सुरुवात जी केली ना, स्टडी स्ट्रॅटेजी म्हणजे नेमकं काय ते इथे तुम्हाला लक्षात येईल. पहिली गोष्ट म्हणजे जो अभ्यासक्रम आहे तो तुमच्या समोर, म्हणजे ज्या पद्धतीने एखाद्या मंदिरामध्ये भगवद्गीता असावी, ज्या पद्धतीने एखाद्या मस्जिदमध्ये कुराण असावा, ज्या पद्धतीने एखाद्या गुरुद्वारामध्ये गुरुग्रंथ साहिब असावं, चर्चमध्ये बायबल असावं, तसा तो तुमचा त्या स्पर्धा परीक्षेचा धर्मग्रंथ आहे, तुमची पूर्व प्रश्नपत्रिका आणि तुमचा अभ्यासक्रम. या दोन गोष्टी जर तुमच्या सोबत नसतील तर तुम्ही ती परीक्षा देऊन फक्त फॉर्म भरताय आणि परीक्षेला जाऊन बसताय, काही होणार नाही. 100% सांगतो, काहीच होणार नाही, नाही होणार पास. आधी प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, त्या समोरच पाहिजेत. एखादा जर म्हणाला, समजा त्यांनी हे लेक्चर आहे ते अगदी उशिरा पाहिलं, शेवटी उद्या पेपर आहे आणि आज पाहिलं, म्हटलं की सर आज काय वाचू, तर त्याच्यासाठी सुद्धा माझं हेच उत्तर असेल, बाळा पुस्तक बाजूला ठेव, आधी अभ्यासक्रम वाच, आधी प्रश्नपत्रिका वाच. नाहीतरी तसाही तिथं जाऊन काही दिवा लागणार नाही. तर हा लावायचा आहे आपल्याला, जर चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे तर प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आणि जर या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून योग्य ट्रॅकवरती जर आपल्याला जायचं असेल आणि त्या पद्धतीने जर काम करणार असाल तर तुम्ही सर्वजण माझ्या सोबत येऊ शकता. आणि जर प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम यांच्याकडे दुर्लक्ष करणार असाल तर मग रेडिओ चालू असतो, टीव्ही चालू असतो, तसे लेक्चर्स चालू राहतील. मग माझे पाहिले काय, युट्यूबला असणारे इतरांचे पाहिले काय, एखादी अकॅडमी जॉईन केली काय किंवा दुसरं एखादं ऍप जॉईन केले काय, सगळं सारखं. आणि जर कुणाला प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम या दोन गोष्टींचं विश्लेषण परफेक्ट स्वतःला करता आलं तर त्याला कुठल्याही शिकवणाऱ्या मार्गदर्शकाची गरज नाही, माझीही नाही. तर त्यांना कळालं की प्रश्नपत्रिकेचा कसा वापर करायचा, अभ्यासक्रमाचा कसा वापर करायचा आहे, तर त्यांनी बाकीचे तर सोडून द्या, बाकीचे ऑनलाईन क्लासेस किंवा ऍप किंवा काही युट्यूबचे लेक्चर सगळे बाजूला ठेवा, माझीही गरज नाही. जे आहे ते खरं आणि स्पष्ट बोलणार. ही जी प्रश्नपत्रिका झाली यामध्ये पहा, प्राचीन
भारतावर आधारित 25 प्रश्न होते 50 गुणांसाठी. मध्ययुगीन भारतावर आधारित 20 प्रश्न होते 40 गुणांसाठी. आधुनिक भारतावर आधारित 45 प्रश्न होते 90 गुणांसाठी. उतार्यांवर आधारित 10 प्रश्न होते, 2 उतारे 10 प्रश्न 20 गुणांसाठी. आणि अशी एकूण टोटल करता एकूण होते 100 प्रश्न 200 गुण. अशा पद्धतीची टोटल आहे. आता बघा, एक साधं विश्लेषण मी केलं. प्रत्येक प्रश्न घेतला, त्या प्रश्नाला कुठल्या भागात मोडतो, प्राचीन आहे, मध्ययुगीन आहे का आधुनिक आहे, हे फक्त मी मांडत गेलो. आणि त्यामध्ये मला हे तुम्हाला लगेच लक्षात आलं 25, 20, 45 कोणत्या भागावर जास्त भर द्यायला हवा रे? या दोघांचे मिळून जेवढे मार्क आहेत तेवढे एकट्या आधुनिक भारताचे 90 मार्क. 200 पैकी 90 मार्क्स. आणि उतार्यांसाठी परीक्षेच्या आधी सलग 2 महिने किंवा कमीत कमी 1.5 महिना, त्याच्यापेक्षा कमी नाही बरं का, 50 उतारे झाले पाहिजेत, पण रोजचा एक उतारा वाचायचा आणि त्या उतार्यावर आधारित प्रश्न ते सोडवायचे. ते प्रश्न जे सोडवले गेले ते बरोबर सोडवले का चूक सोडवले ते पाहायचं. आणि जर ते चुकीचे असतील तर त्याचं कारण काय दिलेलं आहे ते पाहायचं. एमपीएससी मध्ये अशा प्रकारच्या उतार्यांची भरपूर पुस्तकं आहेत. आणि जर या भागाकडे दुर्लक्ष केलं तर 20 गुण मागे पडतात. 20 गुण. अनेक जण म्हणतात, पहा सर 150 ला मेरिट आहे आणि मी 140 145 मध्येच गेली 5 वर्ष खेळतो. गेल्या 5 वर्षात 10 नेट झाल्या, 5 सेट झाल्या, 15 परीक्षाला मी 140 ते 145 मध्येच आहे. 5 मार्क फक्त कमी पडतायत, 5 ते 10 मार्क. कारण तुम्ही या 20 मार्कांकडे दुर्लक्ष करताय. हेच ते 20 मार्क. जर तुम्ही 140 पर्यंत 100% पोहोचता, 140 ते 145 दरम्यान, आणि जर 150 चा मेरिट असेल आणि जर का तुम्ही हे 20 गुण कव्हर केले, गेले ना 160 ला, 100% सक्सेस. दहा टक्के सुद्धा मुलं हे काम करत नाही. 10% सुद्धा करत नाहीत. पण तुम्हाला इथे लक्षात आलं असेल भर कशावर द्यायचा आहे. म्हणजे लक्षात घ्या, पेपर 1 चे वेगळे मार्क्स, इथे या 90 पैकी म्हणजे इथे असा विचार करा फक्त एकच विषय सोडवला पण तो परफेक्ट केला. इथे जर 80 मिळाले, इथे जर 20 पैकी 15-16 जरी आपण धरले, जवळपास जर तुम्ही 100च्या जवळ पोहोचलात तर पेपर 1 मध्ये 100 मार्कांपैकी 60 मार्क तर हमखास काढता येतात. काहीच अवघड नाहीये. मी स्वतः नेट झालोय, पेट झालोय, सेट झालोय, सगळं झालेलं आहे. 2 नेट झालोय, 2 सेट झालोय. एज्युकेशन मधून पण झालोय, इतिहासातून झालोय. काहीच अवघड नाहीये. कमीत कमी 30 जास्त आणि 30 ते 35 100% काढता येतात. पेपर 1 बघा 100 गुणांचा आहे आणि पेपर 2 200 गुणांचा. जर आपण आता पाहिलं त्या पद्धतीने साधारणपणे ते 90 आणि 20 110 मार्क जे होतात, प्राचीन आणि मध्ययुगीनला 0 धरा. मग इथे तर आउट ऑफ धरूयात. काहीतरी कुठेतरी बॅलन्स कराल ना. थोडक्यात जर 110 मार्क तुमचे तिथून कव्हर होत असतील, 100 ते 110, आणि इथे जर का तुम्ही 30 ते 35 प्रश्न कव्हर करत असाल तर 110 प्लस 60 170 गुण. कुठल्या सेक्शनचं मेरिट तिथं जाते सांगा बरं? नाही ना जात. 160च्या आसपास राहतं मेरिट.
बरं, हे मी हवेत बोलत नाहीये, मी स्वतः 2 सेट झालोय, 2 नेट झालोय आणि पेट क्लिअर करून पीएचडी ला पोहोचलेलोय. त्या अनुभवातून सांगतोय तुम्हाला. 100% खूप सोपं आहे या परीक्षेचा अभ्यास करणं, खूप सोपं आहे. कारण फॉर्म भरणाऱ्यांमध्येच 90% जण असाच फॉर्म भरतात. सहज सहज होता येतात या परीक्षा क्रॉस. सहज क्रॉस करता येतात. 300 पैकी किती? 160च्या आसपास गुण हवेत ना. 50% सुद्धा नाहीत रे. 50% 50 ते 60% दरम्यान आहेत ते गुण. पेपर 2 जे 100 प्रश्न आहे. आता बघा, या प्रश्नांचं मी विश्लेषण केलं थोडंसं. बघा, मी स्ट्रॅटेजी सांगतोय नेमकं काय करायचं असतं ते. आता आपण एक आराखडा घेतला, गुण कसे किती हवेत ते, मग ते कुठून मिळवायचे. एक भाग आपण पाहिला ते म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक. आधुनिक पकडा, विषय ओके. आणि माहित नसेल, मी आहे ना. माहित असेल तुमचं तुम्ही करून घ्या. आधीच सगळा अभ्यास क्लिअर आहे तुमचा, तुम्ही केलेला काही हरकत नाही. पण जर माहित नसेल तर मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. जेव्हा मी शिकवेल त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची गरज भासणार नाही. एवढा तुमचा अभ्यास मी मजबूत करणार. हा, पण ते वारंवार पाहणं ही जबाबदारी मात्र तुमची. वारंवार म्हणजे जितक्या वेळा तुम्हाला आवश्यक आहे तितक्या वेळा. रिव्हिजन्स महत्वाची आहे ना. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळे तो सराव झाला पाहिजे, ती प्रॅक्टिस झाली पाहिजे. कालक्रमावर 9 प्रश्न आलेले आहेत. या राजानंतर कोणता राजा, कोणत्या राजानंतर कोणता राजा, कोणत्या कृतीनंतर कोणती कृती, कोणत्या घटनेनंतर कोणती घटना, कोणत्या घटनेनंतर कोणती घटना. अरे नुसतं गोष्टीसारखं, कथेसारखं सगळा इतिहास शिकत गेलात तर या 100 पैकी 9 प्रश्न. 10 उतार्यांचे सोडून द्या, ते 10 प्रश्न म्हणजे 90 प्रश्न राहिले ना. 90 पैकी 9 प्रश्न म्हणजे 10% फक्त कालक्रमावर आहेत. घटना व्यवस्थित माहिती पाहिजेत. ग्रंथ लेखनावर 9 प्रश्न. ग्रंथाचं नाव, ग्रंथाचा लेखक आणि त्या ग्रंथामध्ये काय दडलेलं आहे, त्याचा सारांश काय. मग काय डायरेक्ट अख्खे ग्रंथ घेऊन वाचत बसणार. कालिदासाने लिहिलेला कोणता ग्रंथ, तो ग्रंथ उघडला, चला वाचायला सुरुवात, असं करणार. फक्त त्याची थीम महत्वाची, ती जास्तीत जास्त 3 ते 4 वाक्यांमध्ये पूर्ण होते, किती मोठा ग्रंथ असतो. मूवी आपण एखादा पाहतो ते जेव्हा आपल्या मित्राला, मैत्रिणीला सांगतो, घरच्यांना सांगतो, त्यावेळी आपण 3 ते 4च वाक्य सांगतो ना त्या पिक्चरची स्टोरी. मग त्या ग्रंथाचा आशय जो आहे तो सुद्धा तसाच घ्यायचा आहे. मग ते सरळ त्याची काय यादी करणार आणि यादी पाठ करत बसणार, नाही, नाही होणार. पाठांतराची गरज भासता कामा नये. 95% 90 to 95% समजण्यावर आणि फक्त 5% म्हणून आपण पाठांतराचा भाग शिल्लक राहील, या लेवलला माझं शिकवण्याचं काम असतं. जर एक ग्रंथ आहे तर तो ग्रंथ कोणी लिहिला, तो कुठल्या काळात लिहिला, तो कोणावर लिहिला आणि त्या ग्रंथाच्या आतमध्ये आशय काय आहे, त्याची स्टोरी काय आहे, सगळी सांगितली जाईल. व्यवस्था, राज्याची व्यवस्था, कर वसुलीची व्यवस्था, लोकांच्या रचनेची व्यवस्था, समाज व्यवस्था, यावर आधारित 8 प्रश्न आहेत. नेमका कुठल्या मुद्द्यांवर अभ्यास केला गेला पाहिजे, फोकस कुठे पाहिजे. बौद्ध धर्मावर 4 प्रश्न आहेत आणि जैन धर्मावर 1 प्रश्न आहे. मुद्दाम हे दोन्ही पॉइंट मी घेतलेले. जैन धर्मामध्ये प्रचंड मोठं साहित्य आहे, मग काय सगळं साहित्य वाचत बसणार, आयुष्य अपुरं पडेल. आयुष्य. प्रश्न किती येतोय? 1. तर ही परीक्षा क्रॉस करे. हा, जय महावीर जैन यांचं ज्ञान,
त्यांनी दिलेले अनुभव या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या आहेत. त्यांचं तत्वज्ञान खूप मोठं आहे. पण जेव्हा तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करताय त्यावेळी तुम्हाला कोणत्या विचारांवर जास्त प्रश्न विचारले जात आहेत याकडे लक्ष असलं पाहिजे. तेव्हा अशा पद्धतीने विचार करून जर तुम्ही काम करू शकत असाल तर तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक. तुम्ही नक्कीच ते काम पूर्ण करू शकता. आणि जर नसाल, तुम्हाला जर मार्गदर्शनाची आवश्यकता वाटत असेल तर मी आहे तुमच्यासाठी उपलब्ध हिस्ट्री बाय योगेश पाटील या मोबाईल ऍप मध्ये. आणि याच्या लोगो सहित एक महत्वाचं वाक्य आहे, इट्स आर्ट ऑफ लर्निंग. शिकण्याची कला. इथे वृक्ष शिकवलं जात नाही. इथे कथा आहे, स्टोरी आहे. काही नाही, कथा सगळ्यांना आवडतात. ज्याला नुकतंच ऐकायला यायला लागलंय त्यालाही आई कथाच सांगते. आणि जो म्हातारा माणूस आहे अगदी मृत्यूशय्येवर पडलेला आहे तो माणूस सुद्धा एखादा व्याख्याताला, एखादा कथाकार आला, एखादा प्रवचनकार आला, कीर्तनकार आला तर त्याची कथा ऐकत राहतो. हे ऍप, मोबाईल ऍप यामध्ये या पद्धतीचं शिकवलं जाणार आहे. मला हे माहित नाही नेट, सेट किंवा पेट तुमच्यापैकी कुणी क्लिअर होईल का, पण मी याची गॅरंटी देऊ शकतो तुम्ही जिथे कुठे इतिहासाची माणसं बसतील आणि तिथे जर तुम्ही जाऊन उभा राहिलात तर सगळ्यांच्या चर्चेच्या नंतर शेवटी म्हणतील अंतिम निकाल तुम्ही सांगा खरा इतिहास काय होता. ह्या परीक्षा आहेत ना या इथे ठेवायच्या. आपलं नॉलेज इथे ठेवायचं. हे किरकोळ वाटलं पाहिजे. 5वी ते 10वीच्या मुलांना 11 रुपयात जे मी शिकवतो ते हेच शिकवतोय, याच पद्धतीने शिकवतोय. त्या मुलांसाठी नॉलेज मोठा. आणि इथे जे शिकवणार आहे ते नेट, सेट, पेटच्या परीक्षा खाली राहतील, आपलं नॉलेज वर राहील या पद्धतीने. आता सगळं झालं. सर मूळ प्रश्न फीचं काय? मुद्दा एवढाच आहे की हे सगळं ऍप निर्माण करणं, तयार करणं, उभं करणं, त्याच्यासाठी जी काही सिस्टीम राबवणं आहे, सोबत याच्यासाठी जे काही मी भाडं देत आहे त्या ऍपला, यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या काही खरेदी कराव्या लागतात, इथे दिसते, एक दिसते ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दिसतोय, सगळं जे काही असेल ते, शिवाय त्याला दिला जाणारा वेळ, हे सगळी तयारी करण्यासाठी दिलेला आयुष्याचा वेळ, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मुळातच नेटसेट पेटच्या परीक्षा सुरू करण्याचा माझा विचार नव्हता. मला 5वी ते 10वीच्या मुलांसाठीच काम करायचं होतं. पण ते जे फ्री मध्ये काम आहे त्याच्यामध्ये जो माझा खर्च आहे तो तरी किमान निघायला हवा ना. एवढा बेसिक मुद्दा, एवढा बेसिक विचार मी केला. नाहीतर घर जाळायचं आणि कोळशाचा व्यापार करायचा आणि कोळसा लोकांना वाटायचा, याला अर्थ नाही. त्यामुळे मी तो विचार केला आणि नंतर इथे आलो. काही मी पाहिली गोष्टी, काही ऍप पाहिले, काही ऑनलाईन क्लासेस पाहिले, इतरत्र काही चर्चा केली, चौकशी केली आणि असं लक्षात आलं की या नेट, सेट, पेटची जी परीक्षा आहे या परीक्षेचा अभ्यास घेण्याचे जे कोर्सेस आहेत त्यांच्या फीस साधारणपणे 15,000 ते 26,000 रुपये एका वर्षासाठी अशा घेतल्या जातात. मुळातच पहिली गोष्ट म्हणजे मी फी तेवढी अर्थात ठेवणार नाही, मी फी कमी ठेवणार हे तर कन्फर्म आहे. माझे काही डिस्क्रिप्शन मी दिलेलं आहे या आपल्या कोर्सच्या सुरुवातीला, त्यामध्ये सुद्धा ती माहिती दिलेली आहे. फी आहे ती एवढी अर्थातच बाकीच्या सारखी अशी राहणार नाहीये, पण क्वालिटी मात्र कुठल्याही पद्धतीने कमी राहणार नाही हे निश्चित. गुणवत्तेच्या बाबतीत मात्र आपण मागे पडणार नाही. त्यामुळे फी जी आहे आपली ती 10,000 रुपये एक वर्ष.
तर 10,000 खूप मोठा आकडा नाही. महिन्याचा विचार करा, 1,000 रुपये सुद्धा एका वर्षाला येत नाहीत. 1,000 पेक्षा कमी रुपये एका वर्षाला, एका महिन्याला. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता येणारी नेट परीक्षा, पुढे येणारी सेट परीक्षा, त्या पुढे येणारी नेट परीक्षा आणि पुढच्या वर्षामध्ये जेवढ्या काही पेट परीक्षा होतील त्या सगळ्या पेट परीक्षा कितीही वेळा ते लेक्चर्स पाहू शकता. कुठलंही त्यावर बंधन नाहीये. आणि 1 वर्षाचा कालावधी एक्सटेंड मी का ठेवलाय जास्तीत जास्त, कारण ऍपच्या माध्यमातून मला तेवढंच ठेवता येतो, त्यापेक्षा जास्त कालावधी मी तुम्हाला देऊ शकत नाही. तो माझा अधिकारच नाही. तर अशा पद्धतीने 10,000 रुपये, पण ते जे 10,000 आहे तेवढी रक्कम आत्ता तरी घेणार नाही. लाईव्ह लेक्चरची सुरुवात करणार आहे. आणि स्टार्टिंग करताना ज्या पद्धतीने मी एक पोस्टर पब्लिश केलेलं होतं, ज्यामध्ये म्हटलं होतं 80% सवलत त्यामध्ये दिली जाईल. तर तशा पद्धतीची सवलत देऊन आपण रुपये 1,999 फक्त 1,999 रुपयांमध्ये संपूर्ण वर्षभर म्हणजे 365 दिवस तुमच्यासाठी ऍप ओपन असणार आहे. त्यामध्ये जे काही जेवढे लेक्चर्स होतील, जवळपास मला वाटतं 100 लेक्चर्स तर 100% क्रॉस होतील. जे काही लेक्चर्स होतील ते लेक्चर्स तुम्ही कितीही वेळा पाहू शकता, कोणत्याही वेळी पाहू शकता. आणि त्याही पुढे जाऊन महत्वाची गोष्ट ही, तर 100 लेक्चर असतील आणि रुपये समजा आपण क्राउन फिगर 2,000 धरूया, 20 रुपये एक लेक्चर, एका लेक्चरला मी एक पॉइंट कव्हर करणार, पूर्ण पॉइंट, फक्त 20 रुपये. तर अशा पद्धतीची ती सरासरी बसते. आणि हे सगळं करण्याचा मूळ उद्देश, जी 5वी ते 10वीची लहान मुलं आहेत, ती संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत. कारण या वर्षी जर मी तोट्यात गेलो, पुढच्या वर्षी मी का करेल रे हे काम? पुढच्या वर्षी त्या मुलांसाठी, ज्यांना नाहीये, ज्यांच्याकडे हजारो रुपये ज्यांच्या घरच्यांकडे नाहीयेत भरण्यासाठी, त्या वेगवेगळ्या मोठमोठ्या जी काही नाव आहेत त्यांच्यासाठी, 11 रुपयांमध्ये होईल ना त्यांचं काम? किमान माझा खर्च निघावा एवढी आपली मूळ अपेक्षा आहे. आणि त्यासाठी फी ठेवलेली आहे. तर तुम्हा सर्वांचं या लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सांगतोय, जर तुम्हाला स्वतःला प्रश्नपत्रिका विश्लेषण करून योग्य पद्धतीने अभ्यास करता आला, पॉइंट टू पॉइंट, म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचा कालावधी पाहायचा आहे, त्याची डायरेक्ट मुद्रा राक्षस घेऊन वाचायला नाही बसायचं. काय लिहिलंय त्याच्यामध्ये अख्खं पुस्तक वाचायचं नाही. पॉइंट टू पॉइंट जर ते तुम्हाला काम कव्हर करता येत असेल तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक. तुम्ही स्वतः ते काम करू शकता. नाहीतर मी आहे इथे उपलब्ध. रुपये 1,999 मध्ये संपूर्ण वर्षभरासाठी तुम्हाला हे ऍप मिळणार आहे. सध्या तरी मी यासाठी 2 ते 3 दिवस फक्त मुदत देत आहे. त्यानंतर पुढे काय करायचंय हा निर्णय नंतर घेतला जाईल. शक्यतो वाढवण्याची शक्यता आहे. धन्यवाद. ज्यांना कोणाला हे ऍप डाउनलोड करायचं आहे त्यांनी प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा, किंवा या मेसेज सोबत, हा जो मेसेज तुमचा फॉरवर्ड होत आलेला असेल तुमच्याकडे, त्यासोबत जी लिंक आलेली असेल त्यावरून सुद्धा तुम्ही ते ऍप डाउनलोड करू शकता. धन्यवाद.